सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र नारायणपूर येथे आहोत। सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना उद्या दिवसभर पाठेपासून कार्यक्रम चालू होणार आहेत। उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातनं या ठिकाणी भाविक भक्त येत असताना मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी नारायणपूरला येऊन अण्णांचं दर्शन घेत असतात आणि कुठेतरी एक समाधान पाहून ते घरी जात असतात। या उद्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही जी गुरुपौर्णिमा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत असताना नारायणपूरमध्ये प्रशासन असेल, देवस्थान चेक कमिटी असतील किंवा बाकीचे काही प्रशासनाचे जे काही कार्यालय आहेत त्यांनी या ठिकाणी सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी या क्षेत्राचे महाराज पोपट टेंबे महाराज आपल्या बरोबर आहेत। उद्याच्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलतोय। विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परतस्मै श्री गुरुवे नमः। आज या ठिकाणी बुधवार दिनांक 29/7/2000 रोजी गुरुपौर्णिमा सोहळा होणार आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं श्री 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 सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि टेंबे स्वामी महाराजांच्या आधिपत्याखाली कार्यक्रम गुरुपौर्णिमा आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या संदर्भात आज आपण परवा शासनाची मीटिंग घेतली, शासनाला बोललेलो आहोत, शासनाची तयारी आहे। आज पहाटे 4 ते 6 रुद्राभिषेक होईल। 6 ते 7 नारायण महाराज समाधी स्थळ रुद्र अभिषेक होईल। सकाळी 6 ते 8 काकडा होईल। 8:30 ते 9 आरती होईल। 9:30 ते 10:30 हवनाचा कार्यक्रम होईल आणि 11 ते 11:30 दीपपूजन पाहुण्यांचं स्वागत केले जाईल। सकाळी 11:30 ते 12 व्यासमूर्तीचं पूजन होईल। 12:30 ते 12:30 ते 1 मान्यवरांचं मनोगत होईल आणि दुपारी 1 ते 2 मार्गदर्शन प्रवचन टेंबे स्वामी यांचं प्रवचन होईल। 2 ते 2:30 आरती, महाआरती, माधवगिरी, महाप्रसाद होईल। 2:30 ते 3 भाविकांना सामुदायिक दर्शन होईल। संध्याकाळी 5 ते 7 गुरुपूजन, शिष्यांचं गुरुपूजन होईल। 8 ते 8:30 आरती होईल। 8:30 ते 9, 10 पालखी सोहळा होईल। 10 ते 10:30 शेजा आरती होईल। असा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आलेले आमचे यात्रेकरू, चारीधामाचे आलेले आमचे पाहुणे मंडळी, या सर्वांचाच वतीनं हा कार्यक्रम पडत असतो। येवलेशे रोप लावेले द्वारे त्याचा वेणू गेला वेगळावणे, मोगरा फुलला फुले बेचिता आईची भारू कळी ऐशी आला। ही शक्ती भक्ती नसती, अण्णा महाराज नसते तर नारायणपूर झालंच नसतं। मथुरा केली, काशी केली द्वारका, अण्णांच्या सारखा संत होणार नाही। अण्णांच्या सारखा हा संत झाला। हा संत झाल्यामुळं असे आमचे हजारो कुटुंब केस झालेली आहेत। हे आमचे इथं बसलेत वालवडी अप्पा, असे अनंत आहेत हिरे, आमचे अनंत हिरे तयार केलेले आहेत। प्रत्येक देताना ज्याला गुरुमंत्र दिला, ज्याने त्याने मानलं त्याचं कल्याण झालेलं आहे। हजारो कुटुंब सुखी झालेली आहेत। काही ज्यावेळेला आपण करतो आणि आमच्या शिष्यांच्या धामातून 4 धाम उभे केलेले आहेत। ही प्रगती कुठं आहे? अरे ह्या शक्ती भक्ती पुढे चाललेल्या आहे। ही शक्ती फार मोठी आहे। आपल्या सर्वांची कृपा आहे। आपल्या तालुक्याचं नशीब आहे। ही मूर्ती जन्मली म्हणून महाराष्ट्रामध्ये भूषण आहे, भारतामध्ये भूषण आहे। ह्या भक्तीमुळं सांगण्यासारखं शिखर आहे। आज तुम्ही आज आमचे ह्या ठिकाणी आलात
सर्व पत्रकार संघाचं पत्रकारांचं अभिनंदन स्वागत करतो. आणि फक्त महत्वाचा विषय तुम्ही तेवढा जड वाहनाचा घ्यायचा. पेपर तुम्ही दिलेले परत लक्षात घ्या, विनंती. मी काल बोललो, काल चला ते बघत. हा, कापूर ते सासवड, कापूर ते नारायणपूर जड वाहनाला बंदी आहे. तेवढी विनंती आहे सर्वांना, आणि सर्वांनी सहकार्य करा. आमच्याकडं पावसामुळे थोडीशी अडचण होईल, परंतु आमचे शिष्यमंडळी 50-100 शिष्यमंडळी आहेत. डिपार्टमेंटचा बंदोबस्त आहे, सर्व नियोजन केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. झालं गेलं, आनंद माना. परमेश्वर तुमचं कल्याण केलं सोडणार नाही. दत्त महाराज, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. नमस्कार. ओम श्री गुरुदेव दत्त. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने उद्या आपल्या पौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे, व्यास पौर्णिमा, त्याला ज्ञानदायी पौर्णिमा सुद्धा संबोधित केलं जातं. अशी व्यास पौर्णिमा, गुरु आणि शिष्याचं जे नातं असतं, त्या नात्याला या दिवशी उजाळा असतो. कारण की जे गुरूंनी ज्ञान दिलेलं असतं, ते ज्ञान शिष्याने आत्मसात करून त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल करून त्याच्या जीवनाचा उद्धार करून घेता येईल, यासाठी सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद असावा लागतो. आणि ज्या वेळेस सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद त्या भक्तावर होतो, त्या शिष्यावर होतो, आणि त्याची उतराई म्हणून हा आजचा व्यास पौर्णिमेचा जो कार्यक्रम असतो, तो व्यास पौर्णिमा. महर्षी व्यासांनी जे 18 पुराण, महाभारत हे जे लिहून ठेवलं, आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते ज्ञान मिळालं. त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच माणूस कशासाठी जन्माला आलेला असतो, आणि त्याचा जन्माचा हेतू काय, तर हे आपल्याला त्या गुरूंच्याकडूनच प्राप्त झालेले ज्ञान असतं. आणि ज्ञानातून उतराई होऊ शकत नाही, परंतु आपण जे काही आपण करतो त्या ज्ञानाच्या माध्यमातून जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, ते ज्ञान, आणि त्या ज्ञानातूनच आपल्याला जो आनंद मिळतो, त्याचं म्हणून आपण गुरूंचं पूजन त्या दिवशी करावं. आपल्याला जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत जे आपल्याला ज्ञान देतात, ते क्षणोक्षणी आपल्याला गुरु भेटत असतात. परंतु सद्गुरू म्हणजे जीवनाचा उद्धार करून देणारे असे जे मार्गदर्शक असतात, ते सद्गुरू. असे आपल्याला नारायणपूरला विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज लाभले. आणि आपल्या सर्वांचं अहोभाग्य मोठं की त्यांच्या आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी दत्तगुरूंची सेवा करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी सद्गुरू अण्णा महाराजांनी करून दिलेली आहे. म्हणून तो कार्यक्रम आपण उद्याच्या बुधवारी करणार आहोत. तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आनंदाचा आनंद तयार करून घ्यावा, आणि आनंद स्वतःही घ्यावा आणि इतरांनाही आनंद द्यावा. आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद आणि दत्त महाराज. हा आनंदाचा आनंद सोहळा आपण उद्याच्या 29 तारखेला पार पाडणार आहोत. तरी सर्वांनी मनोभावे दत्तगुरूंची भक्ती करावी, सद्गुरू अण्णा महाराजांची भक्ती करावी. जे आपण ज्या राज्यामध्ये राहतो, त्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेल्या, त्या संतांचं सुद्धा मनोभावे आपण भजन पूजन करावं, आणि त्यांनी जे संस्कार आपल्यावर लावलेले आहेत, त्या संस्कारावर आपलं जीवन जगावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. एवढंच मी दत्तगुरूंच्या चरणी आणि अनंतच्या चरणी प्रार्थना करतो आणि बोलण्याचा भाग थांबवतो. ओम श्री गुरुदेव दत्त. उद्याच्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त पोलीस प्रशासनाने आज रात्री 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी 12 वाजता या कापूरवळ ते सासवड मार्गावरील जी जड वाहतूक आहे ते पूर्ण थांबवण्याचा निर्णय ग्रामीण विभागाचे SV संदीप सिंह गिल्ल यांनी हा आदेश काढलेला आहे. आमचं पत्रकारांच्या माध्यमातून तसेच देवस्थानच्या माध्यमातून आव्हान करण्यात येते की उद्याच्याला 28 जुलै 2026 रात्री 12 वाजल्यापासून 29 जुलै 2026 रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणची पूर्ण जड वाहतूक जी सासवड कापूर होणार आहे ती बंद राहणार आहे. धन्यवाद.